नमस्कार. शेती माहिती 2.0 या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. जोरदार पावसाचा अंदाज. दुष्काळ कधी संपणार? पुढील 5 दिवस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग होणार? पाहूया सविस्तर अपडेट. जुलै महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला, मात्र अजूनही राज्यात काही भागांमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. गेल्या महिन्यात अर्थातच जून महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी पावसाने लपंडा पाहायला मिळाला होता. जुलैमध्ये राज्यातील कोकण आणि घाटमाथ्या परिसरातच जोरदार पाऊस झाला, मात्र उर्वरित ठिकाणी पावसाची तीव्रता खूपच कमी होती. दरम्यान जुलैच्या पहिल्या आठवड्यात तर मोसमी पाऊस सक्रिय फारच कमी झाला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची उघडीप पाहायला मिळाली. त्यामुळे यंदाही गेल्या वर्षीप्रमाणे मोसमी पाऊस शेतकऱ्यांसोबत असंच करणार असं वाटत आहे. परंतु जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर राज्यातील काही भागांमध्ये तीव्र पाऊस झाला. पावसाची तीव्रता काही भागात एवढी अधिक होती की अक्षरशः ढगफुटीसारखा आणि अतिवृष्टीसारखा पाऊस झाला. मात्र त्यातूनही राज्यातील काही जिल्हे कोरडेच राहिले. मात्र विशेष त्यामुळे पावसाचा हा लपंडाव कधी संपणार आहे आणि सर्वदूर जोरदार पाऊस कधी होणार, हाच मोठा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय. अशातच आता भारतीय हवामान खात्याने आगामी 5 दिवसाच्या हवामानासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्या परिसरात आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा जोर हा उर्वरित राज्याच्या तुलनेत अधिक पाहायला मिळणार आहे. दरम्यान हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी पुढील 5 दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. आजपासून अर्थात 17 जुलैपासून ते म्हणजेच 21 जुलैपर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असा अंदाज दिला आहे. या कालावधीत राजधानी मुंबई, संपूर्ण कोकण, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या 11 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, हिंगोली, धाराशिव या जिल्ह्यात देखील मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच सर्व 3 जिल्ह्यामध्ये अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये देखील हलका मध्यम पाऊस बरसणार आहे असा अंदाज पाहायला मिळत आहे. यंदाही काही जिल्ह्यात दुष्काळच पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी